मी माईक हातात घेतला की 17 मिनिटं माईक ठेवत त्यामुळे मी शेवटी अशासाठी घेतो की आपण तळेगावातून आत आल्यानंतर तुझ्या मार्केटिंगमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी एक प्रतिकृती आपण बघितली असेल तर मला माझ्या आठवणीप्रमाणे असं वाटतं की तांबे सरांची एक संकल्पना होती की ह्या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर यांचं शांतिनिकेतनचं एक प्रतिकृती ह्या ठिकाणी अवगत व्हावी आणि काही लोकांनी त्या छताखाली बसून कविता सादर करावी तर ते त्यांचं स्वप्न आठवलं आहे. पण त्या आठवड्या स्वप्नाची ज्या ज्यावेळी मी यायचं प्रवेश करत होतो तेव्हा माझं कॉलेज गडबडून होतं आणि ही वास्तू करून आपण नुसतं वास्तू तपासतो. तर मला इथं आल्यानंतर काय होतं आहे काय समजत नाही. तांब्याचे सगळे अजूनही मी उत्तरायण त्यांचा असू करू शकत नाही असा तो माझा विचार असो. मी वास्तविक अशासाठी करतो की काव्य संस्कृतीचा एक अलिखित नियम आहे की कोणीही स्पर्धकांनी कवितेच्या पूर्वी कोणतेही वास्तविक कवी असा दंड घे. पण आपली काही काव्य स्पर्धा झाली आणि आता 1:48 मिनिटापासून मी या ठिकाणी आलेलो आहे. आता 6:08 मिनिटं झाले. सांगायचं तात्पर्य असेल की वेदब्रह्मण्यांनी असं मान्य केलेलं आहे की या पृथ्वी तलावरती 98 मूलतत्व व्यतिरिक्त कोणतीही नवीन गोष्ट निर्माण होऊ शकत नाही. हे मी नाही सांगते वेदप्रमाणे. तर तोच संगीताच्या बाबतीत मी विषय असा घेतला आहे की संगीतामध्ये मी नवीन काहीतरी केलं असा टेंबा कोणीही मिळवू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. 22च्या कलवानंतर एक चांगली गोष्ट कोणती झाली असेल. अनेक लाखो जीव गेले पण एका नवीन प्रक्रियेची सुरुवात झाली आणि ती आहे नवागतांसाठी मी सांगू इच्छितो की आज तुम्हाला ओरिजिनल साऊंड ट्रॅकचे सिस्टीम यूट्यूबवरती रेडी आहे अवगत आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं नाही डोकं वापरायचं नाही. म्युझिक ज्या ओरिजिनल तुम्हाला उपलब्ध आहे तुम्ही मध्ये फक्त बडबड गीत दिसासाठी गायचं आहे. ते वेळी 4 वर्ष मी त्यांनी वेळात हे जसं म्हणाले काहीतरी तुमचे केस विकायला लागतात काहीतरी खर्च करायला लागतो तर ते उभारून मिळू शकतं. तर हे 4 वर्ष एकही दिवस असा गेला नाही की मी पिक्चर हिंदी गाण्याच्या चालीवर आधारित माझ्या मताप्रमाणे मीटरमध्ये मी पिक्चर नवीन गाणं जे जसं म्हणजे मला नवीन काहीतरी सुचत नाही तर मी आणि गजलकार नाही. तर ही उलगार जी आहे ती खरी आहे. तर मला तर वेळ लागलेला आहे की मी सकाळी 4 वाजून ब्रह्ममुहूर्त उठतो 4:35 ते 6:08 हा ब्रह्ममुहूर्त आणि मी वेळात कसा चालला तलावापाडीच्या एका कचऱ्याच्या पिंडीच्या मागे की जिथे मला कोणी मजबुरे पण येऊन पोलीस पण येऊ शकत नाही अशा ठिकाणी माझा सराव मी कारण माझा एकही दिवस असा गेला नाही की त्या ठिकाणी बसून मी एका मीटरमध्ये एका गाण्याच्या चाललेला गाणं अनेक गाणी गाण्याचा प्रयत्न करतो. मला कुठेही स्टेज नको मी माझा स्वांतसुद्धा आहे आनंद घेण्यासाठी करतो. आणि आज मागे मी 3-4 वेळा असं सादर केलं पण आज एक नवीन संकल्पना आहे. वास्तविक थोडं लांबणार त्याला कारण संयुक्तिक असल्यामुळे मला सांगावंसं वाटतं. सांगायचं तात्पर्य मराठी संगीतकार माणसाला 2 हात आहेत आणि 10 बुथे आहेत. त्याच्या उजव्या हाताची 5 बोटावर देखील मोठ्या इतके चित्रपट त्या संगीतकारांनी हिंदीमध्ये संगीतबद्ध केलेले नाही आहे. मी मुद्दामून त्यांचं नाव सांगणार नाही. डायरेक्ट मी ट्रॅक लावणार आहे आणि पुढचं काय जे आहे ते तुम्ही प्रत्यक्षात पाहा. Bluetooth mode. गाणं सुरू आहे
असतात त्याच्यावर कल्पना तुम्हाला आली असेल. 1960च्या दशकाचा चित्र झाला होता. फारसा कोणाला माहिती संगीतकार मराठी हे पण कोण माहिती. चला जाता हूँ ये धुन धड़कते दिल तराने लिए जिंदगी